आज आमच्या मुली बहिणी जेव्हा रस्त्यावर गाडी घेऊन जातात ना, त्या रस्त्यात गाडी बंद पडते. अचानक बंद पडल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, मागची येणारी गाडी जाऊन धडकावा काय प्रॉब्लेम जर जीवाला धोका होतो या गोष्टीमुळं. तर आम्ही ओळख ज्यावेळेस आम्ही ओला गाडी जेव्हा घेतल्या, जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम झाला, जेव्हा आम्ही वर्कशॉपला जातो गाडी घेऊन, त्यावेळेस काय करतात की आम्हाला उडीचे ते उत्तर देतात, आमचं ऐकून घेत नाही. आणि ज्यावेळेस आम्हाला म्हणतात की मी 2 दिवसांनी देतो, 4 दिवसांनी गाडी देतो, असे महिना झाले, 6 महिने झाले गाड्या तिथं उभ्या आहे आमच्यावाल्या, पण आम्हाला सर्व्हिस अजूनपर्यंत तिथे आहे ना त्यांच्या पार्ट उपलब्ध आहे. आणि विशेष मला सर्वात गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे, जेव्हा आम्ही लोन करून गाडी घेतलेली, लोनवाल्याने जेव्हा आमची जशी इन्क्वायरी केली होती की तुमच्याकडे लोन होतो की नाही, तुम्ही कमाई करतात की नाही, तुमच्या घरात किती लोक काम करतात, ही इन्क्वायरी यांनी ओलाची का नाही केली. मला प्रशासनाला एकच विनंती करायची आहे, जर ही इन्क्वायरी ह्या लोक तुम्ही जर यांना लायसन दिलेलं आहे शोरूम चालवण्याचं, कंपन्या चालू करण्याचं, तर आम्ही प्रशासनाला हात हे करतो की मला 4 महिने झाले. एक मिनिट यांना बोलू द्या. हां बोला. प्रशासनाला माझा एकच प्रश्न आहे, जर आम्ही हा ग्रीन झोन चालू करण्याचा प्रयत्न करतोय, तुमचा हा आता याच्यामध्ये आम्ही सहभागी पण झालेलो साहेब, तर हा जो सर्वांचा होता असं तर उद्या आम्ही जावं पण कर. हे आज जे आंदोलन करण्याचं हे चालू आहे केवळ फक्त त्या इलेक्ट्रिक गाडीमुळे झालेला आहे, ह्या ओला कंपनीमुळे झालेला आहे साहेब. त्यासाठी आम्हाला मदत तुमची हवी, सहकार्य हवंय सर, आणि जास्तीत जास्त सर्व्हिस सेंटर ओपन व्हा हीच विनंती मी सर्वांना करतो. मला 4 महिने झाले आहे गाडी घेऊन. 4 महिन्यामध्ये मी 4 वेळेस टो करून गाडी आणलेली आहे. 4 महिन्यामध्ये त्यांना अजून माझ्या गाडीचा प्रॉब्लेम काय हे सुद्धा कळालं नाही. माझी गाडी ऍक्च्युली चालूच होत नाहीये. त्यांना विचारलं माझ्या गाडीचा प्रॉब्लेम काय, त्यांना प्रॉब्लेम सुद्धा सांगता येत नाही. आता चौथ्यांदा मी 20 दिवस झाले माझी गाडी लावून, अजून त्यांनी गाडी खोललेली सुद्धा नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे की यांनी सध्याचा जो चालू सेल आहे तो सेल बंद करावा आणि ज्या गाड्या तिथे आहेत त्या सर्व गाड्या रिपेअर करून द्याव्या आणि त्याचा रिप्लेस करून द्याव्या. त्या सर्व्हिस सेंटर रस्ता कळत नाही, गाडीमध्ये काय प्रॉब्लेम होते आपण सांगतो एक आणि ते करतात एक. गाडीमध्ये चलता पार्किंग मोड येते, गाडी मेन रोडवर बंद होते. जर समजा गाडी रोडवर बंद झाली आणि धांडल लॉक झाली तर पाठीमागचं वाहन येऊन ठोकणार नाही का तुम्ही सांगा. मी स्वतः त्याच्यातून वाचलेला आहोत. आता काय म्हणणं आहे तुमचं, काय व्यवस्थित दुरुस्ती करावी आणि आम्हाला 1 ते 2 दिवसात सर्व्हिस द्यावी आणि त्याची सर्व्हिस सेंटर जास्तीत जास्त चालू करण्यात यावं. आणि सर्वप्रथम जोपर्यंत या गोष्टी होत नाही तोपर्यंत नवीन गाड्यांसाठी सेल बंद ठेवा, एवढी मी सरकारला विनंती करतो. त्यांनी त्यांची पासिंग थांबवावी, नवीन सेलसाठी पासिंग थांबवावी. जोपर्यंत जुन्या गाड्या रिपेअर होऊन कस्टमरला भेटत नाही तोपर्यंत आरटीओना विनंती आहे की त्यांनी नवीन पासिंग थांबवावी त्याची. कारण की त्यांनी 6 महिन्यापासून गाड्या उभ्या, सगळे जे प्रॉब्लेम आहे ते तर सॉल्व्ह होतच नाही, दुसरे पार्ट पण त्याच्यामुळे खराब होऊ लागले. आपण घरी गाडी घेऊन एवढे जपून ठेवतो, हे करतो, हे वारसारखे रोडवर किंवा कुठं गाड्या फेकून दिलेल्या आहेत आमच्या. गली गली में शोर है, ओला वाले चोर है. गली गली में शोर है, ओला वाले चोर है. गली गली में शोर है, ओला वाले चोर है. चोर कौन? ओला वाले. चोर कौन? ओला वाले. चोर कौन? ओला वाले. बंद करो, बंद करो, ओला शोर बंद करा, बंद करा, बंद करा, ओला शोर बंद करा. बंद सर्व्हिस